संघ आणि त्या अशोक पाटीलच्या गावचा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतोय. निलेश आणि आपण तर कृष्णा ही जोडी दोन पाटील बंधू मैदानात दाखल झाले आहेत. त्यांच्या अगेन्स्ट आपण त्या जुने डोंबिवली संघात कशा प्रकारे गोलंदाजी अमित पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू निलेश गाडी घेतो पंचांकडून. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक वाडीश लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहूया. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. सामना सुरू होतोय. अमित ओ पहिला चेंडू उडवला यावेळेला मिड ऑनच्या बाजूने पॉवर प्लेचा पॉवर पॅक चौकार. ड्राईव्ह करायचं होतं चांगलं प्रत्युत्तर दिले. पुढच्या चेंडूवर कमबॅक केलंय. संख्या 4 आहे. पहिल्या चेंडू ती चौकार आलाय. पडकेपडा संघामध्ये आता बघितलं जितू पाटील आलाय तेजस पाटील आलाय ज्यांनी एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आणि ते खेळाडू आता पुन्हा एकदा 40 प्लसच्या माध्यमातून इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. जगदीश पाटील कुठेतरी ते खेळाडू घरी बसणार पण ते खेळाडू 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात येतात गावाची सेवा करतात आपल्या संघामध्ये खेळत आहेत आणि गावाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करतात गावाचं नाव करण्यासाठी पुन्हा एकदा खेळत आहेत. अमित तो निलेश ओ फटका यावेळेला उडवलाय. वाडीश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश जोपर्यंत चेंडूला फीड करतील. गुड थ्रो चांगला निर्णय होता बघा निलेशचा. निलेशने लगेच बॉबीला थांबवलंय कृष्णाला थांबवलंय. धावसंख्या 10 फॉल करते पाहू शकता यावेळेला 5 धावा. डावखुरा बॅटरला कृष्णा उर्फ बॉबी काही ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. तोच बॅटर आता मैदानात आपण बघितलं तर आपल्या गावासाठी आता खेळताना दिसतोय. क्षेत्ररक्षण बदल करतोय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी कृष्णा पाटील आणि निलेश पाटील पाटील बंधूची जोडी आपण मैदानात पाहू शकता. यष्टीरक्षक अजय पाटील कॅप मागवतोय बघा. कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती पारावर्तित होत असतील त्यामुळे आपण तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण तर बचावण्यासाठी कॅपचा वापर केला जातोय. राजू मामा कोणत्या पोझिशनला येतात पाहायचं आता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिझनमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग उडवलाय उंच गेलाय झेलची शक्यता आहे. निलेश आलाय गुड कॅच. थोडंसं गती कमी केली फिंगर रोल केले ते चेंडू टायमिंग झालं होतं पण ताकद थोडीशी कमी पडली. बॅटर बाद बिग विकेट. फटका चांगला होता पण ताकद मिळाली नाही. उंची भरपूर गेली पण लांबी मात्र प्राप्त झाली नाही. मच्छिंद्र पाटील येतोय. पहिला गडी बाद होतोय. फडकेपडा 40 प्लस संघाचा 5 या धावसंख्येत. रेग्युलरचे खेळाडू मला वाटतं थोडासा लंचसाठी जात आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर अमित P1 मध्ये यश मिळालंय. रोशन कुंभार DPL मध्ये बघा पहिली विकेट हॅट्रिक आणि आता पुढे नाईक म्हणून पुढे चालले आहेत बघा. क्या बात आहे. असो सर्व खेळाडू आपलेच आहेत आणि त्यांनी नाव करावं. आज आपण म्हणजे तर SPL मध्ये देखील भरपूर खेळाडू खेळत आहेत त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ आपले ग्रामीणचे. उडवलाय उंच गेलाय झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. नितीन जोशी लॉंग ऑफला भरपूर लांब होते. चांगलं क्षेत्ररक्षण 12 मिनिटं गुड थ्रो. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. मच्छिंद्रने खातं उघडलं आपलं. 7 धावा आपण पाहू शकता. रोशन ठाकूर मंचावर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 7 धावा 10 फलकात एक बॅटर बाद. काहीतरी निलेशला काहीतरी सूचना करतात बघा अजय पाटील. अमित
दोन बंधुराज मैदानात पाहू शकता, अमित आणि अजय. फुल टॉस टर्न केलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या पार. मच्छिंद्र गेल्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली, जणू काही डगआउटमधून तो सेट होऊन दिसतोय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 11. फडकेपडा 40+ संघ चांगली सुरुवात करतो, एकदमदार सुरुवात बघायला मिळाली अभिनच्या अगेन्स्ट. तर अमित त्यांचा एक प्रमुख गोलंदाज आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. जरी एक बॅटर बाद झाला असेल कृष्णा, पण धावा मात्र 11च्या सरसरणी धावा आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 11 धावा. फडकेपडा 40+ संघाच्या आता गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकतो महेश पाटील इथे गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल केला जातोय. सपल जाधव सारखा गोलंदाज नाहीये जो नेहमी आपण आता स्पिन गोलंदाजी करू शकतो. स्पिन आक्रमण प्रमुख अस्त्र आहे. निलेश पाटील स्ट्रायकेनला आपण पाहू शकतो. सलामीचा बॅटर, एक सलामीचा बॅटर बाद झालाय, कृष्णा बाद झालाय. पण आता इथून आता या दोन बॅटरांनी चांगली भागीदारी करणं आहे. कसं मच्छिंद्रने बघितलं, चांगली बॅटिंग केली. महेश टर्न केला ऑन साईडला. आपण तर वेगाने चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू. शिवाजी जोशी पाठलाग करतायत. गती थोडी कमी झाली चेंडूची, थांबवण्यात अखेरकार यश मिळालंय. 3 धावा मिळाल्यात. आपण तर निलेशला 3 धावा मिळतात. फडकेपडा 40+ संघाला धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 14. रेग्युलर क्रिकेट म्हटलं तर जबरदस्त क्रिकेट खेळलं जातं. बघितलं मयूर दातीलकर असतील, देऊ दातीलकर असतील, आणि त्यानंतर आता बरेचसे खेळाडू आपण जितू संघातून आपण 40+ मध्ये आला. आपण तर तेजस देखील रेग्युलर संघातून आपण 40+ मध्ये आला. महेश बॅकफुट गेलं. यावेळेला फटका चांगला बघायला मिळते. डीप कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय का सीमारच्या पार पाहायचंय. थोडंसं गती कमी झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. याआधी आपण तर निलेशने 3 धावा पूर्ण केल्या, आता मच्छिंद्रनं 3 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकात 17. बघा दमछाक झाली आहे मैदानावर. आपण बघितले थोडंसं उमसभरं वातावरण बघायला मिळते, त्यामुळे दम लागतोय. 17 धावा. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक म्हणजे P2चं षटक. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला राजूला आणलं जातं. मिड ऑफला आपण तर नितीनला पाहू शकता. फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार. गुड शॉट. मध्ये आणि त्यानंतर मग ओव्हरपीच शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिळाला का त्याच्यावरती प्रहार करतात. 21 धावा. कृष्णा बाद झालाय, पण असं वाटत नाही की कृष्णा बाद झालाय. हे दोन बॅटर खूप चांगली भागीदारी करतात. कृष्णाच्या अनुपस्थितीत करणं गरजेचं आहे. प्रत्येकी तुम्हाला कृष्णा धावा करून देणार नाहीये, तुम्हाला देखील करणं फार गरजेचं, आणि ते केली आता भागीदारी 21 धावांची. महेशने एंड बदलला. स्ट्रायकरला निलेशला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता यावेळेला, समोर टाकला होता, ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 21 धावा. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. कमबॅक करतोय झुंडोंबरी संघ देखील एक चांगला संघ आहे 40+चा. नितीन जोशी, महेश, आज जरी जे नसेल मैदानात तरी पण अमित पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू या संघाकडे आहे. उडवलाय, जेलची शक्यता आहे. बॅटर बाद. राजू सावंत म्हणजे चूक होणार नाही. बॅटर बाद. यश मिळालंय महेशला देखील. रोशन ठाकूर पडलेगाव आणि राजेश काटे शिळगाव कालच आम्हाला भेटले होते. जबरदस्त क्रिकेटर, रेग्युलर क्रिकेट प्रचंड प्रमाणात गाजवला. आपण तर राजेश काटे असतील, दिनेश काटे असतील, महेश काटे, 3 काठे बंधूंनी खूप चांगला खेळ केला. तर दिनेश काटे 40+च्या माध्यमातून आपण इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतात. राकेश पाटील आलेत. 21 धावसंख्येत दुसरा गडी बाजार राकेश आल्यात. पण राकेश आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो पाहिजे. अजूनही तेजस, जितू सारखे ऑलराऊंडर खेळाडू आपण मैदानात पाहू शकता येणे बाकी आहे. झुंडोंबरी संघ कमबॅक करतोय. 21 धावा झाल्या, त्यामध्ये विकेट आल्या की आपण धावा थांबवू शकतोय. राकेश आणि मच्छिंद्र जोडी आता पाटील बंधू पुन्हा एकदा मैदानात बघायला मिळतात. दुसऱ्या षटकात पुढचा चेंडू. महेश
राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. चांगला झेल घेतला राजू अवन्या पण तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं आले आणि खूप चांगला झेल घेतलाय. लॉंग ऑफला पण नितीन जोशीला पाहू शकता, लॉंग ऑनला अमित पाटीलला आपण पाहू शकता, मिड विकेटला पण निलेशला पाहू शकता. हो चांगला चेंडू होता यावेळेला, खोला टाकला होता, खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. वापसी केली यावेळेला जुन्नंबोली 40+ संघाने. 2 षटकाचा खेळ संपला आपण पाहिले तर इथे संपलाय. 10 झाल्या, 10 फलक तेवढे पाहू शकता यावेळेला. तब्बल 2 बॅटर बाद 21 आणि या षटकात 10 वाले तब्बल 10 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 10. पुन्हा एकदा अमित पाटील आता येतोय, दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय, म्हणजे पॉवर प्ले संपलाय. त्यानंतर अमितचा कोटा संपेल या षटकानंतर. मग 2 नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील आणि ते 2 गोलंदाज कोण असतील जुन्नंबोलीच्या पाहिजे. आता सपल जाधवच्या जागी आता कोण गोलंदाजी करेल, ऑप्शन आहे त्या संघाकडे देखील. शिवाजी जोशी देखील एक खूप चांगला खेळाडू आहे. रेग्युलर क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळले ते देखील. अशोक पाटील देखील आमच्यासोबत आहेतच, पण आज ते गुणलेखकाच्या भूमिकेत नाहीत, खेळाडूच्या भूमिकेत आहेत. गोलंदाजी मार्कवर अमित येतोय, वैयक्तिक दुसरं संघात 30 षटक घेतोय. सायकेला मच्छिंद्र पाटील येतोय, 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर. 4थ्या क्रमांकावरती राकेश आलाय. अमित गोलंदाजी मार्कवर फास्ट खेळा जरा, क्षेत्रक्षण बदल केले तर शॉर्ट लेग रिजनमध्ये आपण आता कोणत्या खेळाडूला पाठवलं जातं पाहिजे. जो खेळाडू थर्डमॅनला होता त्याला आता मात्र आपण तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये पाठवलं जातं. चला कोपरचे कॅप्टन आणि आपण तर मोठे देसाई 40 प्लेचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. अमित गोलंदाजी मार्कवर. ओ शरीरापासून दूर ठेवलं तर अवहम द बॉडी खेळायचं होतं यावेळेला. पंचांचा शर्त आहे वाईट चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. अमित राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्टॅकला मच्छिंद्र पाटील. ओ पुन्हा एकदा चेंजा पेस, गती परिवर्तन. मच्छिंद्र काय करतो एक्झॅक्टली की चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरतो, त्याला त्या वेगाने चेंडू टाकला जाईल, पण अमित मात्र त्याचा फायदा होतो. चेंजा पेस बघायला मिळतं, फिंगर रोल करतो चेंडूवरनं यावेळेला अमित पाटील. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. 30 षटकात पुढचा चेंडू स्टॅकला मच्छिंद्र. ओ चांगला चेंडू बघायला मिळाला. हा देखील चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला चेंडू क्षेत्रशो त्यांना बीट केलंय. चेंडू चालला यावेळेला पण सीमा रेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्यात हा फलकात आपण पाहू शकतो 26. नाही चेंडू चांगला होता भावेश, कारण का अमित बघितलं तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही करतोय आणि हा देखील चेंडू लेग ब्रेकच टाकला होता त्यांनी. आणि बॅटची कडा कारण थर्डमॅन फाईन लेग असं क्षेत्रक्षण ना, तिथे तुम्हाला आपण तर नजर ठेवावी लागते चेंडूवरती. आणि तिथून जर तुमच्याकडनं चुकी झाली तर चेंडू मग सीमारेषा पार जातो. तेच कृत्य बघायला मिळालं मैदानावर आणि याचा फायदा मिळाला तो आपण तर फडकेपडा 40+ संघाला. 26 धावा धावफलकातील लागल्यात. अमित पाटील पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल केला आहेत. थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण, गलीला एक क्षेत्रक्षण तैनात केलं आहे. अजयला आपण पाहू शकता लॉंग ऑनला क्षेत्रक्षण करतोय अमित. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. सायकला मच्छिंद्र. ओ उंच गेला, टोला चेंडू लागलाय. झेलची शक्यता आहे. अजय पाटील आले, झेल ड्रॉप. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 27. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच पुढच्या चेंडूवरती दिलं होतं. कॅचेस विन द मॅचेस. उमेशचे 3 झेल सोडले आणि तरी 56 धावा कोटल्या. मच्छिंद्रला जीवदान मिळतोय. राकेश पाटील स्ट्राईक एंडला. अमित राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. ओ फ्लिक खूप चांगला फटका बघायला मिळाला यावेळेला. विकेटला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्रक्षण आहे. 2 झाले असते पण मानस होतं, धाडस नाहीये. मानस करायला पाहिजे, धाडस करायला पाहिजे. धावसंख्या 10 फलकात 28. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. चला कोपर 40+ आणि मोठी देसाई 40+ टॉससाठी सज्ज राहायचंय. चेंजा पेस टर्नसाठी खेळले होते पण सरळ चेंडू निघून जाते. गती फक्त कमी केली होती. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी म्हणजे चौकार गेल्यानंतर ना खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाले जगदीश पाटील या षटकामध्ये. अमित पाटील राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला मच्छिंद्रला आपण पाहू शकता. ऑन साईडला फ्लिक केलाय. खूप चांगला टायमिंग बघायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय.
धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाण्याची मागणी केली. चला टॉससाठी यायचंय. स्वर्गीय आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जनमन मोठी देसाई विपक्ष कोपरमध्ये मॅच बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहणार आहोत. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या बाजूने एक सुमधुर संगीत ऐकूया. रोशन ठाकूर यांचा आपण सन्मान करूया. काही वेळ येतं आपल्याकडे इनिंग ब्रेकमध्ये. चला मोठे देसाई फोर्टी प्लसचे कॅप्टन या. चला टॉस केलं जाणार आहे. भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. रोशन ठाकूर या आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अतिथी देव भव, पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. रोशनने देखील बघा आता वेगळी शैली केली आहे. थोडंसं आम्ही देखील त्यांना पहिल्यांदा ओळखलं असतं, पण नंतर माहिती पडली की रोशन आहेत. तर राजेश काटे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एक जबरदस्त क्रिकेटर आपण तर शिळगावचे एक अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील त्या गावाचं देखील नाव भरपूर मोठं होत चाललंय. चला मोठे दिसते फोर्टी प्लसचे कॅप्टन दीपक पाटील जर आपण आला असेल तर टॉससाठी सज्ज राहायचं आहे. चला फास्ट घ्यायचं आहे जरा लवकर. अशोक पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. अशोक पाटील आमचे गुणलेखक फडके पाडायचे त्यांचा सन्मान केला जाणार आहे. अतिथी देव भव, पाहुण्यांचा सन्मान देवाप्रमाणे केलं ना. लहान मुलं बघा ना सुपर संडेमध्ये सुपर मजा घेत आहेत. स्वर्गीय पण दामोदर पाटील प्रतिष्ठान जनन मोठी देसाईचे कॅप्टन या कोपरचे कॅप्टन आले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू, कारण की प्रत्येक मॅच नंतर 4 षटकांचे होईल. कारण का आपण तरी 1:20 झाले आहेत. म्हणजे ही मॅच संपता कदाचित 2 वाजतील किंवा 1:45 होतीलच. तर जेव्हा मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर येतोय राजीव मामा येत आहेत, म्हणजे राजू सावंत येत आहेत. एक चांगले क्युरेटर देखील आहेत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून खेळपट्ट्या बनवल्या जात आहेत. स्ट्रायकिंगला राकेश पाटील आता इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. शांताराम देखील येते, दीपू देखील येतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. हो चांगला चेंडू खोला टाकला होता. यावेळेला बॅट चटवला लागला. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. मच्छिंद्रने कॉल दिला. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करू शकतोय आणि केल्या देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. कारण क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. स्क्वेअर लेग दूरवरती आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. वडिश लॉंगॉनला अमित देखील दूरवरती आहेत आणि लॉंगॉनला अजयला आपण पाहू शकता. राजू हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अपील होत आहेत. मला वाटतं इथे बॅटर बाद आहे का. बेल्स कदाचित उडाली आहे. बोल्ड आहेत का बघा. पंच खात्री करता बॅटर बाद आहे. वसुदेव म्हात्रे अहिरेगाव एक चांगले क्रिकेटर, त्यांचा देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. आणि राजूला यश मिळालंय. तेजस आले. तेजस पाटील 40 प्लसच्या माध्यमातून पहिली मॅच खेळत आहेत. क्या बात आहे. ते देखील ज्ञानेश्वर बरोबर आपण तर श्रीलंका दुबईला. ज्ञानेश्वर मात्र एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की तुम्ही परदेशात जाऊन आखाती देशामध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळता. आपल्या देशाचं नाव आपण तर आपल्या देशाचं पण नाव करता, गावाचं नाव करता, ग्रामीणचं नाव मोठं करता. हे फार महत्त्वाचं आहे. तेजस पाटील येतोय. तर तेजससाठी देखील सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे SK सेट यांच्याकडून. मच्छिंद्र बघा. यस धन्यवाद साई भोईर, आपण या स्पर्धेसाठी आलात, आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक उद्योजक आहेत, प्रचंड क्रिकेटची आवड. एवन जोडी उत्तम पवार आणि साई भोईर. तोस्ती दुनियातील 2 राजा माणूस.
राजू सावंत गोलंदाजी मार्कॉस टाकला. तेजस पाटील आपण इथं 40+ पहिली इनिंग आता इथून सुरू करतोय. त्याला शुभेच्छा देऊया आपण त्याच्या कारकिर्दीसाठी 40+च्या. राजू सावंत शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतायत. 1 ते 2 पावलांचा त्यांचा रनअप. फुल टॉस टर्न केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. अमित आले, मॅचचा अंदाज चुकला, चेंडू गेला वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार. आपण तर या स्पर्धेतील ज्याने चौकाराने खातं काढल्याने तेजसनी बघा काय स्टार्ट दिलाय. पहिलाचा सामना खेळतोय, पहिला चेंडू समोर गेला, स्ट्राईकला आला आणि चौकाराने खातं उघडलं. चेंडू अडला असता, महेशने मात्र मागून बॅकिंग द्यायला पाहिजे. थोडंसं आपण अंदाज चुकला त्याचा देखील. 36 धावा धाफलकाती. राजू सावंत पुणे गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. क्षेत्रक्षमतेत पुन्हा एकदा बदल केला आहे. नितीन जोशीला पण येतं लॉंग ऑनला, तर अमित लॉंग ऑफला जातोय. सातत्याने क्रिकेटमध्ये आपण क्षेत्रक्षमतेत बदल बघायला मिळत आहेत. राजू फुलटॉस आहे यावेळेला, मिडॉनवर चेंडू चाललाय वेगाने यावेळेला. ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवडण्याचं टाळ्या होऊन जाते जरा अमितसाठी. किती वेगाने धावले बघा. वाईडिश लॉंग ऑनवरनं लॉंग ऑनला आले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही 40+ क्रिकेटचं ना स्टँडर्ड वाढवलं या खेळाडूंनी. जरा टाळ्या होऊन जाते या खेळाडूंसाठी जरा एकदा. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. तर शिवसेना शाखा प्रमुख जीवन ठाकूर फडकेपडा यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याच गावचा संघ खेळतो म्हणजे गावाला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. राजू उंच गेलाय, फटका हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. झेल कोण पकडणार. उंच गेला तर चेंडू धावसंख्या धाफलकाती 40. नाही तेजस आल्यापासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली. धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून, डॉट चेंडू जात नाहीयेत. 40 धावा धाफलकाती. 4थं षटक प्रगती पथावर आहे. जीवन ठाकूर फडकेपडाचे शाखा प्रमुख दादांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. राजू सावंत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला तेजस पाटील. फटका चांगला यावेळेला खेचलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नितीनचं कौतुक नाही, अमितचं देखील कौतुक करेल का अमित बॅकिंगला आले. अशा वेळी जर नितीनकडे चेंडू सुटला असता तर अमित बॅकिंगला होते. कॉर्डिनेशन फक्त करणं फार गरजेचं. 42 धावा धाफलकाती लागल्या. 42 धावा. षटक संपलंय. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. पाण्याची मागणी केली, जरा पाणी घेऊन जायचे. नाही पाणी कधी पाहिजे ना तुम्हाला घेऊन जा. लहान मुलांचा स्पीड बघा ना 6G पेक्षा जास्त आहे. नाही नानांनी मला वाटतं नानांचा आशीर्वाद आहे म्हणून ते वाटतं त्यांच्या प्रेमाखातीर मैदानात आले आहेत सुपर संडेमध्ये. नाही नाना प्रेम देणं पण गरजेचं आहे. लहान मुलांनी इतरांनी खायच्या बदली लहान मुलांनी खाल्लं तर मी तर कधी बेटर. क्या बात आहे बघा. 4 जण जेवायला लंच करायला गेलेत आणि सुपर संडेमध्ये सुपर लंच. हेच तर पाहिजे ना. ज्ञानेश्वर मात्रे फक्त तुम्ही प्रेम देत राहा. माणसाला माणसापासून दूर करते त्या 2 गोष्टी, एक पैसा आणि जीभ. जीभ जर तुमची चांगली चालली तर माणसं जवळ होतील. जीभ जर वाईट चालली तर माणसं दूर होतील. आणि पैशाचा कधी दुरुपयोग करू नका. मी तर म्हणेल योग्य वापर करा. लक्ष्मी ती कधी येते कधी जाते माहीत नाही पडत. होत्याचं नव्हतं करते, लखोपतीला कंगालपती करते, अशी लक्ष्मी जगदीश पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. चला लवकर या ड्रिंक्स बेकर. अंतिम षटक आता कोण घेऊन तपायचं. नितीन जोशीचा वापर केलाय संघनायकाने. आता पाहायचं इथून मच्छिंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मच्छिंद्रला देखील एक जीवदान मिळालंय. जीवन पांडुरंग ठाकूर शाखा प्रमुख फडकेपडा. प्रत्येक षटकाराला बघा 500 रुपयाचा कॅश प्राइज. आल्या आल्या दादांनी आपला ATM खुला केलाय. नाही आता फोन पे गुगल पे सर्व चालत आहेत. फक्त पैसे पाहिजेत आपल्या अकाउंटला बस. मग तुम्ही फोन पे करा. आणि आता फोन पे गुगल पे मिळून ज्ञानेश्वर मात्र पैसा देखील खर्च जास्ती होत चाललाय. नाही खरं सांगतो, माणूस डिमांडला गेला का घे हे खर्च करतो आणि नंतर मग समजा अकाउंटमध्ये एवढेच बॅलन्स आहेत. ओ एज आहे नितीन जोशीला बघा. बिग विकेट मिळालाय. मच्छिंद्रचा विकेट मिळाला. जो मच्छिंद्र चांगली बॅटिंग करतो तो बाद झाला इथे. 42 धाव कधी अजून एक दे धक्का.
करमरकर म्हटलं तर जगदीश पाटील व्ही करमरकर तंत्रशुद्ध असे समालोचक मराठीतले मुंबईचे खूप चांगलं समालोचक असते आपल्यात आहेत की नाही पण समालोचन करत नाही ते 42 धावा. नितीन जोशीला यश मिळालं. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे मोठी देशाचे कॅप्टन दीपक पाटील जर आला असाल तर नाही ज्ञानेश्वर आल्यात स्वागत आहे ज्ञानेश्वर आपलं. आज त्यांचा संघ बघा ना स्वप्नीलचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरला आणि पहिल्याच सामन्यात यश मिळवलं. राजेश टावरे देखील आहेत आमचे मित्र खार्डीचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगले यशस्वी आयोजक देखील आहेत. राजेश या आपलं देखील हार्दिक स्वागत. नितीन गोलंदाजी मार्कवर नितीन जोशी एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. सफल जाधवच्या अनुपस्थितीत ते गोलंदाजी करतायत. स्ट्रायकेलला आपण पाहू शकतो अनिल फुलटॉस आहे झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच कार्बन कमाल झेल घेतलाय बॅटर बाद ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नितीन जोशी. राजेश टावरेला मला वाटतं माझा आवाज गेला नाहीये. राजेश टावरे स्वागत आपलं देखील आत्ता गेलं. एक जबरदस्त क्रिकेटर आमचे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा आम्ही त्या विभागात गेलो आम्हाला त्यांनी नेहमी खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिली म्हणजे थंड प्यायची. 42 धावा नितीन जोशी ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पाहिजे या स्पर्धेतील आता जितूसाठी बघा पारितोषिकाला दयानंद पाटील यांच्याकडून 3 षटकाराला कॅश प्राईज. देव आणि लखन क्या बात आहे म्हणजे देव दातीलकर का कुठे देव दातीलकर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेतील कितवी हॅट्रिक होते पाहायचं आहे. आज तर 2 झाले आहेत. चौथी होते का पाहायचं आहे. हो फटका चांगला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवला चेंडू चालला हळू सीमारेषाकडे चौकार. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला बघा ना. मिड स्टंपवर चेंडू होता. चेंडू खराब नव्हता पण फटका खूप चांगला होता. ज्याप्रमाणे डीजे मास्टरने आमचं संगीत लावलं ना त्याप्रमाणे गोड आपण तो फटका होता. नितीन जोशी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो चांगला चेंडू यावेळेला ना अशी धाव नसणारे नाहीच आहे धाव. कदाचित तेजस नवीन जो आपण आता आल्या त्यामुळे त्यांना माहिती आहे की डायरेक्ट जर चेंडू हातात गेला किपरकडे तर धाव नसणार आहे. मिसफील्ड झाली तर तुम्ही धावू शकता. धावा झाले धाव 46 चेंडू बाकी अजूनही फक्त 2. बडे तर फडकेपाडा 40+ संघ किती धावा करतोय किती धावांचं लक्ष ठेवतोय जुळणमुली 40+ संघासमोर. नितीन जोशी चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. ओ फुलटॉस आहे झेलची शक्यता मिड विकेटला. ओ झेल ड्रॉप ऐन मुमेंटला आपण बघतो उडी मारली आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. स्वामी समर्थांचं गीत लावलं. सोपा झेल होता पण थोडीशी उडी मारली अंदाज चुकला आणि चेंडू सीमारेषा पार जिथे विकेट मिळणं हेच तर क्रिकेट आहे ना. जगदीश पाटील कधी तुम्ही अवघडातील अवघड झेल पकडता कधी सोपे झेल सुटले. 50 धावा झाल्यात. फडकेपाडा 40+ संघाच्या अंतिम चेंडू किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं आहे. तर अजून एक चौकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज जीवन ठाकूर साहेबांकडून आपण शाखा प्रमुख आहेत फडकेपाड्याचे. उंच गेलाय झेलची शक्यता आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 52. या शेवटच्या षटकात धावाल्या तब्बल विचार केला तर 10 धावा आल्या. त्यामध्ये 2 आपण आता चौकार एक गेला तिथे झेल सुटला गेला आणि 53 धावांचं लक्ष असणार यावेळेला. आपण तर जुळणबोली 40+ संघासमोर 10.7 या सरसाने टॉस करू आपण. चला ज्ञानेश्वर यायचं टॉससाठी. वासुदेव मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ओ टू कॉम्बो आपण तर टॉस बॉक्स जगदीश पाटील धन्यवाद. थँक्यू सो मच भाऊदादा पाटील. कॅमेरामॅन वासुदादा मात्रे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आपण टॉस करू. टीम मोठी देसाई
च्या विरोधात कोपर संघ 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतीला दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही मध्ये राहा, तुम्ही इकडे. ओके, चला टेल आणि हेड आहे. टॉस क्या जातोय? हेड आहे. येस, मोठी देसाई संघाने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओके, वासुदेव दादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करू. मी नानांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान या मंचावरती करावा. त्याचबरोबर पुढचा सन्मान जीवनजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करूया. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन आपला हा सन्मान स्वीकारावा. जीवनजी ठाकूर. रुपेश पाटील जे पडके पाडायचे आहेत त्यांना विनंती आहे की मंचावरती यावं आपण. रुपेशजी ठाकूर, रुपेश पाटील आमचे सचिन दादा आपल्याला इन्व्हाइट करतात. त्याचबरोबर विश्वनाथ ठाकूर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करू. विश्वनाथजी ठाकूर यावं आपण. बाळू बाळू राम कुंभार आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण यावं. जीवन ठाकूर जे शाखा प्रमुख आहेत फडकेपाड्याचे, त्यांच्या वतीने एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट काढले तर 500 रुपये आहेत आणि विकेट हॅट्रिक काढली तर 1000 रुपये आहेत. फडकेपाडा टीमला संधी आहे. चला बॅटर, चला मैदानाचा धाबा घ्या लगेचच. पंच करणाचा सुपर संडे मेगा फायनलचा दिवस आहे. कालचा दिवस गाजवला टीम वागेश्वर देसाई अ संघाने. तो संघ काल क्वालिफाय झाला, फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज सुद्धा 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यातला एक संघ क्वालिफाय होईल आणि त्यांच्यामध्ये फायनलचा सामना होईल. मात्र त्यातला संघ आजचा कोणता असेल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल. जी समोर 4 व्हीलर उभी आहे त्याच्या पाठीमागे 2 व्हीलर आहे. त्याची आरशी गदल्या खंडागले
ते आरशे आहे बघा गाडीची, टू व्हीलरची आरशे, स्कूटीची आरशे, गदल्या, रिक्षा रिक्षा मध्ये पाहा मिळतो आपल्याला टीम गिरजामाता डोंबिवली संघाची सलामीची जोडी अमित पाटील आणि महेश हे दोन खेळाडू पाहतोय. गोलंदाज पाहतोय आपण जितू पाटीलला विकेट हॅट्रिकसाठी आर एम पाटीलकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकसाठी. चला एकूण टार्गेट आहे ते या मॅचमध्ये 53. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. ओ एका हाताने झेल टिपण्याची संधी होती. खेळाडू होते राकेश होते मिड ऑनला, झेल टिपण्याची पुरेपूर संधी होती. आता चेंडू विसावला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा झेल ड्रॉप झाला आणि अमित पाटीलला जीवनदान दिलं. पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालं. हे जीवनदान क्रिकेटमध्ये महागात पडतात, महागडी ठरतात. कारण बऱ्याच वेळा पाहिलं आपण जेव्हा जेव्हा फलंदाजांना जीवनदान दिलं जातं ते जीवनदानाचा फायदा उचलत असतात बॅटर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहा मिळतो आपल्याला. चितू पाटील गोलंदाजी मार्कवरती. ओ पुन्हा एकदा चांगला शॉर्ट बॉल, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र कुठे डायरेक्ट हिट दिलाय. तोपर्यंत एकेरी धाव. महेश पाटील आणि अमित पाटील ही जोडी आपल्याला पाहा मिळतो मैदानामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय. मगाशी जेल सोडला, आता मात्र स्किट झाले, पडले आणि त्यानंतर चेंडूला उचलून फेकलं गेलंय. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असताना असं चित्र पाहा मिळतं आपल्याला. एकेरी धावात सध्याच्या स्थितीला पाहतोय गिरिजामाता जुनी डोंबिवली संघ. फटका चांगला आहे, जोरदार जोकस, वन बाउन्स, डीप मिड विकेट, चौकार. चला चौकार पाहायला मिळतो आपल्याला. डावखुऱ्याचा फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव मिळेल. चौकारानंतर एक धाव आली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. एकूण धावा तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 53. 53 52 बनवल्या. 53 धावसंख्येची गरज आहे जुन्या डोंबिवली संघाला. 40+ सामना पाहा मिळतोय. पहिल्या फेरीतील चौथा सामना. त्याच्यानंतर विजेत्यामध्ये सामना होईल. अर्थातच टॉस झालेला आहे. दोन संघामध्ये मोठी देसाईच्या विरोधात कोपर संघ खेळताना पाहायला मिळेल. ओ यॉर्कर परफेक्ट,
जबरदस्त जितू पाटीलची गोलंदाजी, चौकारानंतर कमबॅक करून दिला आपल्या टीमला. अगदी सटीक लाईन होती, यॉर्कर मात्र सन्मान दिलाय अमितने आणि एकेरी धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या फक्त 9 धावा. डिझाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. जरा फास्ट घ्या अंपायर्स. आयोजकांच्या सूचना येतात, जरा फास्ट खेळायला सांगा त्यांना प्लीज. एवढा वेळ नाही आहे पहिल्या षटकासाठी. तब्बल 7 मिनटं घेतली तुम्ही, लक्षात ठेवा. एवढा वेळ मिळणार नाही आहे. आमचे अशोक पाटील सुद्धा स्कोरिंग करतात, ते सुद्धा नेहमी आम्हाला टाईम अलर्ट करून सांगतात. कारण आता प्रत्येक टीमला जो निर्धारित वेळ दिला आहे, लावा टायमिंग, हरकत नाही आहे. कारण आयोजक प्रत्येक वेळेला आपला सूचना देतात, आपली तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कृष्णा पाटील गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचे दुसरं षटक, सलामीची जोडी, एक चौकार आला पहिल्या ओव्हरमध्ये. एकूण 9 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. ओ पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. गॅपमधून सुधीर होते. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पहिल्याच बॉलवरती. गुड शॉट. तेराही धावसंख्या पाहा मिळतोय. 53 धावसंख्येचा पाठलाग करतात. ओ इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅट तशाच पोझिशनला फिरवण्याचा प्रयत्न अमित पाटीलचा राहिलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. 13ही धावसंख्या अद्यापपर्यंत स्थिर आहे. स्कोरबोर्डवरती पाहा मिळते आपल्याला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन गॅप, पुन्हा एकदा गॅपमधून. आणि आता काय झालंय ते चौकाराच्या दिशेने चालला होता चेंडू, मात्र त्या ठिकाणी थांबला चेंडू आणि 2 धाबा मिळाल्या. असं वाटलं की सरळ चौकारच होईल आता, मात्र 2 धावा मिळत असताना चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे टीम जोनी डोंबिवली संघाची. अद्यापर्यंत एकही विकेट घ्या नाही आहे. चौकार पाहायला मिळतात आपल्याला. सिंगल डबलवरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं या टीमने. रिव्हर्स फटका चांगला आहे अमित पाटीलच्या बॅटमधून. लाजवाब फटका, चौकार. चार धावा अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये. दुसरा चौकार आलाय. अमित पाटील एक त्यांचा स्ट्राईकचा बॅटर आहे. स्वीप करायचं होतं, नाही, चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आला. डॉट बॉल येणं फार गरजेचं होतं टीम फडके पाडायच्या
संघाला, कारण मगाशी पाहिलं सातत्याने धाबा येतात, धाबांना रोख लावावा लागेल, एखादा ब्रेक थ्रू निर्माण करून द्यावा लागेल कृष्णा पाटीलला, जो दुसऱ्या षटकामध्ये आला टीमच्या बाजूने. ओ कॉटन बॉल करण्याची संधी होती, मात्र चेंडू अगदी त्याच्या जवळून निघून गेलाय. एकच धाव मिळेल मच्छिंद्र आल्या तोपर्यंत. एकेरी धाव मिळाली, षटक समाप्त होतोय दुसरा. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. टोटल स्कोर मूज ऑन 20 रन्स. अद्याप आता 18 चेंडूमध्ये 34 धाबा करायच्या आहेत तुम्हाला. 18 बॉल 34 ची गरज आहे. 53 आहे, 33. पॉवर प्लेच मध्ये 20 धाबा आल्या, चौकार जरूर आले, डॉट चेंडू पाहिले, सिंगल डबलवरती काम चालवलं गेलं. 33 13मध्ये 18मध्ये आता 33 बनवायचे आहेत. सलामीची जोडी खेळत असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा अमित पाटील. अमितला स्ट्राईकला पहा मिळतो आणि बॉलर जितू पाटील आले. सेकंड ओव्हर आहे त्याचा. पूल करायचा होता, बॉल बराच वेळ लावत होता. कृष्णा चेंडूवरती आल्यात 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र चांगले फिल्डिंग, चांगला थ्रो पहा मिळतो आणि एकच धावसंख्येवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागलं. महेश पाटील स्ट्राईकवरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. बिग शॉट, स्टॅन अँड डिलिव्हर, बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. क्या बात आहे डीजे मास्टर, अत्यंत चांगलं गीत. कर्मा या चित्रपटातील गीत होतं. देशावरती हे अधोरेखित चित्रपट आहे. षटकार आलाय महेश पाडेच्या बॅटमधून. आउटसाइड अपस्टंप, प्रचंड वेगावरती, मात्र पंच वाईटची खूण करतात. एक अबांतर धाव. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा निघाल्यात, मात्र जवळपास खेळाडू नाही आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. जितू पाटीलला विकेट हॅट्रिकसाठी आर्यन पाटील यांच्याकडून 1000 रुपये. 102 मध्ये रूपांतर झाला. आता सामन्याला काटणी देत असताना अद्याप चांगला खेळ झालाय या दोन्ही पाटील ब्रदर्सचा मैदानामध्ये. ऑफ्टर पहा मिळतं, कॅचिटचा कॉल होता, चेल टिपण्याची संधी होती. 2 फिल्डर धावतात, चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार आलाय तो आणखीन एक मोठा फटका, चौकार.
झाल्या त्या आता एकूण 34 झाल्या. ओ चांगला बॉल, अगदी चांगला चेंडू होता. चौकार षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय जितू पाटीलने. डॉट चेंडू फेकलाय. अद्याप 19 धावसंख्येची गरज आहे. सामना थोडासा सोपा करत असताना मात्र अद्याप चांगली गोलंदाजी केली तर फडकेपाडा संघ या मॅचमध्ये राहू शकेल. ओ लेटकट कॅच. आता मात्र चांगलं फिल्डिंग, रनआउटची संधी एकाच ॲक्शनमध्ये उचलून थ्रो केला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. षटक संपलं. तिसरा धावा झाल्यात त्या आता 35. गरज आहे ते 18 धावसंख्येची. येणारे 12 चेंडू 18 धावेची गरज. करतोय आपण यशवंत पाटील जे पडलेगावचे आहेत त्यांचा आपण सत्कार करतोय. आणि फडकेपाड्याचे रुपेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण या मंचावरती करतोय सदिच्छा सन्मान. पडल्याचे तुकाराम म्हात्रे आणि संजय पाटील यांना इन्व्हाइट करतोय आपण मंचावरती यावं. चला आपण सन्मान करूया. तिथे भाऊ आणि त्याचबरोबर मिलिंद पाटील आहेत. त्यांच्याच हस्ते आपण निलेश दादा या ना. निलेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करतो या व्यासपीठावरती. दोन्ही खेळाडू खूप दमल्यात कारण सुरुवातीपासून खेळतात. अद्यापर्यंत एकही विकेट नाही आहे. 18 मध्ये बनवा, आता 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या तुम्हाला 18 धावा. रुपेश पाटील फडकेपाड्याचे यांचं सुद्धा आपण सन्मान करतो या मंचावरती. संजय पाटील यांना सुद्धा सन्मानित करणार आहोत. संजय पाटील या. बारा चेंडू 18. तुकारामजी म्हात्रे यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करू या व्यासपीठावरती. चला सामना सुरू होता. आता चौथं षटक. बॉलर निलेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी आणि महेश पाटील डावकर आताचे बॅटर स्ट्राईकवरती आहेत. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आपण. 8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवरती खेळत असताना पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. हलकसा अपील. चेंडू पाठीमागे निघून चालला. शॉर्ट थर्डमॅनला लेग बाज चा इशारा येत असताना एकेरी धाव मिळाली. हा देसाई संघाने टॉस जिंकून, मोठी देसाई संघाने टॉस जिंकून फिल्डिंग. तर आमचे पडलेगावचे शांतारामजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. हो पुल करायचा होता. एजंट टेकन. बिग विकेट, बिग लॉस. अमित पाटीलची विकेट मिळाली आहे. जल्लोष करीत असताना फडकेपाडा संघ आत्ता मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण केलाय.
पडलेगावचे जीवन ठाकूर यांच्या वतीने एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट आले, फटके पाडायचे. शाखा प्रमुख आहेत फटकेपाड्याचे जीवन ठाकूर यांच्या वतीने एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट मिळवले तर 500 रुपये आहेत आणि विकेट हॅट्रिक केली तर 1000 रुपये आहेत. चला पहिला खेळाडू बाद झालाय. वडनावनला खेळाडू पाहतोय आपण नितीन जोशी, हे सुद्धा डावखुरे आत्ताचे बॅटर आहेत, लेफ्टी बॅटर्स. बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईड बॉल. यास असं वाटलं की डॉट चेंडू जातोय, मात्र लेग स्टंपला चेंडू आला, त्यामुळे पंच बाहेरची खूण करत असताना खूप वेगाने बॅट फिरवली होती. लो फुल टॉस, चेंडू पाठीमागे, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाहीये. काय लेझी क्रिकेट. आणि पुन्हा एकदा आता धावचीची संधी आहे, फलंदाज होईल रनआउट. गरज होती का? चांगला खेळ चालला होता. मग महेश पाटीलची विकेट. या ठिकाणी खेळाडू बाद. बॅटर नेमका कोणता बाद आहे पंच? पहा या ठिकाणी क्रॉस. यस, अजय आल्यात आता नवीन बॅटर. ओ पुन्हा एकदा एज होती, चेंडू पाठीमागे चाललाय, पुन्हा एकदा रनआउटची संधी. कीपर मात्र पाठीमागे राहिले. तोपर्यंत एकच धाव. या ओव्हरमध्ये चांगला ट्विस्ट निर्माण केलं गेलंय, चांगली गोलंदाजी पाहतोय. आता एकूण धाबा झाल्यात ते तुमच्या 39 धाबा झाल्यात. आता गरज आहे तुम्हाला 14 धावसंख्येची गरज. 14 धावा करायच्या आहेत तुम्हाला या ओव्हरमध्ये. कमबॅक. ओ पुन्हा एकदा यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी, मात्र मिसफील्ड. 102 मध्ये रूपांतर. कुठे काय? आणि अशा धावा तुम्हाला महागात पडतील. आता आणखीन 2 धावा मिळाल्यात, म्हणजे आता 7 चेंडू आणि 12. 7 मध्ये 12 करायच्यात. खूप चांगली गोलंदाजी दाखवली आहे गोलंदाज निलेश पाटील. या गोलंदाजाने 4थ्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाही आहे. सिंगल डबल विकेट मिळाली. डॉट बॉलाला एक, मात्र आता 7 बॉल 12, 7-12चं समीकरण पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, मात्र चाललाय चेंडू. कुठे निघालाय पहा. 2 धावा तर झाल्यात, तिसऱ्या धावेसाठी निघाल्यात. तिसरी धाव पूर्ण केली जातोय. आणि आता काय आहे, धावा धावी फेकाफेकी चित्र पहा मिळतोय. आणि आता 6 बॉल करायच्यात, 9 रन्स. 6 चेंडू 9 कंपल्सरी तुम्हाला 9 धावा बनवायच्यात. आता एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल टीम फटके पाड्याला.
त्यात तुम्हाला थोडीशी टीम मीटिंग केली जाते की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. मागचा ओव्हर चांगला राहिला मात्र मिसफील्ड झाली तिथे धावा आल्या. चला पास केला. आयोजक सातत्याने सांगत असतात एवढा वेळ मिळणार नाही आहे तुम्हाला. तुम्ही जर एखादे चांगले क्रिकेटर असाल तर एवढा वेळ का घेता, कारण वेळेला फार महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. आपण पाहतो इंटरनॅशनलला सुद्धा जेव्हा जास्त वेळ एखादा संघ घेतो तेव्हा त्यांचे एक खेळाडू आतमध्ये येत असतात, त्यांना पॅनल्टी लागत असते. ते नियम आहेत क्रिकेटसाठी बनवलेले. त्यामुळे आपण क्रिकेटच्या नियमानुसार स्पर्धा खेळतो. आता 6 बॉल 9. गोलंदाज मच्छिंद्र पाटील शेवटचं षटक. पहिलाच बॉल फटका चांगला गॅप मध्ये चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आघात. समीकरण झालंय सोपं. आता बनवायचे तुम्हाला 5 बॉल 5. ऑफ ड्राय पाहायला मिळाला. फटका आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता आणि नितीन जोशीने मात्र चौकार. लेग स्टंपला होता. बिग शॉट खेळायचं होतं. पुन्हा एकदा एकेरी दावी. 4 बॉल 4 ची गरज आहे तुम्हाला. एखादा विकेट एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करेल. लेफ्टी रायटी असल्यानंतर असंच काहीसं तुम्हाला पाहा मिळतं. वेळोवेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. फिल्डिंग प्लेसमेंट जे असते ती तुमची डिपार्टमेंट सातत्याने हलतं टेवावं लागतं. आणि आता 4 चेंडू 4 ची गरज आहे. एखादा बिग शॉट या सामन्याला फिनिश करेल. एखादा विकेट एखादा डॉट बॉल फडकेपाडा टीमला पुन्हा एकदा आतमध्ये सामन्यामध्ये प्रवेश करून देईल. त्यासाठी हवं आहे तुम्हाला चांगली गोलंदाजी. लेग स्टंपला नाही जमला. सामना फिनिश होतोय की काय आणि वाईट सामना संपलाय. 5 धावा पाहायला मिळाल्या. चेंडू गेलाय निघून डीप फाईन लेगला आणि सामना जिंकलाय गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम फडकेपाडा.